श्री स्वामी समर्थ। दत्तगुरु आज तुझ्या समोर आले आहेत। या चालू क्षणाला दुर्लक्ष करून चालणार नाही। अरे बाळा, रडू नकोस, तुझं मन शांत ठेव। मी आज एक असे आश्चर्य उलगडणार आहे जे तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर येणारे सर्वात मोठे संकट दूर करणार आहे। जगाने फसवले तरी तुझा देव तुला फसवू शकणार नाही। आता देव ते करेल जे पाहून दुनिया तुझ्याकडे बघत राहील। हा तुझ्या समोर आलेला ऑनलाईन व्हिडिओ नसून तुझ्या रडक्या भाग्यात चमत्कार करणारा सुखाचा संकेत आहे। पुढील 3 मिनिटे हे ऐकत रहा, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो। भगवंताची कृपा लवकरात लवकर तुझ्यावर व्हावी असे वाटत असेल तर आत्ताच एका स्वामी भक्ताला आजचा पवित्र व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सर्वात शक्तिशाली वाक्य मी भाग्यशाली आहे असं टाईप करा आणि स्वतः चमत्कार पाहायला तयार रहा। दत्तगुरु तुला म्हणत आहेत, माझ्या लाडक्या बाळा, माझे एक डोळे बंद कर, कारण मी एक असे आश्चर्य उलगडणार आहे जे तुला आणि तुझ्या कुटुंबाला विशाल करेल। हा तो क्षण आहे, तो वळणबिंदू आहे जेव्हा भीती विरघळते आणि श्रद्धा उफाळून येते। प्रत्येक पावलावर, प्रत्येक निर्णयात विवेक तुमचा मार्गदर्शक आणि भक्ती तुमचा सततचा साथीदार असू द्यात। कारण पहा, मी तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी आशीर्वादांचा सर्वात मोठा मार्ग मोकळा करत आहे। दैवी कृपेचा एक प्रवाह जो तुमच्यावर मुसळधार पावसासारखा वर्षाव करेल। तुम्ही एक संकेत शोधला आहे, तुमच्या मनात सतत फिरणाऱ्या विचारांना मार्गक्रमण करण्यासाठी एक पुष्टीकरण आता मी इथे स्पष्टपणे देत आहे। अरे बाळा, ही वेळ आहे ज्ञात गोष्टींच्या पलीकडे जाण्याची। तुम्हाला बऱ्याच काळापासून बंदिस्त केलेल्या भीतीच्या साखळ्यांना दूर फेकून देण्याची। रात्रीच्या आकाशासारखी विशाल असलेली तुमची स्वप्ने, पहाटेच्या उजाडत्या प्रकाशासारखी भव्य असलेली तुमची आकांक्षा भीतीने बांधल्या गेल्या आहेत। पण आता नाही। माझा हात धरा आणि बाळा, आता माझ्यासोबत हे ऐकत रहा। तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असं टाईप करा आणि कृपया देवाचा लवकरात लवकर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे शेवटपर्यंत ऐकत रहा। देव म्हणतो, तुमच्या जीवनाचे क्षितिज आता बदलणार आहे आणि काहीही जसे होते तसेच राहणार नाही। या प्रवासात भीतीला तुमचा सल्ला मानू नका। अरे बाळा, तू मला चिकटून राहा। प्रत्येक चौकात मनापासून प्रार्थना करा, कारण मी दिवसा आणि रात्री तुमच्या सोबत आहे। माझ्या परिपूर्ण अचल योजनेनुसार प्रत्येक पाऊल मी मार्गदर्शन करत असतो। अरे बाळा, या पवित्र सहवासात मी माझ्या शब्दांची वास्तविकता तुला उलगडून दाखवीन। केवळ कल्पनारम्य गोष्टींच्या पलीकडेही सूर्य उगवतो आणि मावळतो तोपर्यंत माझे वचन आढळ, जिवंत आणि पूर्ण होणारेच राहते। मी तुमचा मार्गदर्शक आहे। आता चिंता करत रडत बसणं सोडून द्या। तुमचा हात धरून तुम्हाला भरभराटीच्या आणि वाढीच्या ठिकाणी मी घेऊन जात आहे। मी तुमच्यासाठी उघडत असलेला खास दरवाजा केवळ एक रूपक नाही, तर तो एक वास्तव आहे जो उलगडण्याची वाट पाहत आहे। या दिवसापासून तुमच्या जीवनातील परिवर्तनाचे साक्षीदार व्हा। माझे आशीर्वाद स्वीकारा, कारण तुम्ही तुमचे प्रकल्प आणि स्वप्ने पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहात। तुम्ही तयार असाल तर स्वीकार टाईप करा आणि आजचा हा पवित्र व्हिडिओ लाईक करा। तुमच्या प्रवासात तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनाशी जुळणारे आत्मे भेटतील आणि एकत्रितपणे तुम्ही आशीर्वाद आणि चमत्कारांनी समृद्ध भविष्य घडवाल। तुमच्यासाठी माझ्या योजना प्रचंड आहेत। तुम्ही सध्या ते समजू शकता त्यापेक्षाही जास्त आहेत। अरे बाळा, प्रत्येक व्यक्तीशी दयाळूपणे आणि विचारशीलतेने वागा, कारण या नवीन प्रकरणात तुम्हाला प्रामाणिक आणि उल्लेखनीय व्यक्ती भेटतील। अनपेक्षित ठिकाणाहून मदत मिळेल। तुमच्या इंद्रियांना तीक्ष्ण आणि तुमचा आत्मा जागरूक ठेवा। जेव्हा जेव्हा दार उघडते आणि संधी खुणावतात तेव्हा क्षुल्लक गोष्टींचा भार न घेता त्यातून बाहेर पडण्यासाठी तयार रहा। तुम्ही मला चांगले ओळखता
माझा संदेश तुम्हाला स्पष्ट आहे आणि तुम्ही त्याचे सार समजून घेतले आहे. माझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा, कारण मी नेहमीच तुझ्या सोबत आहे, तुझा मार्ग दाखवत आहे. तुझ्यावरील माझ्या प्रेमावर विश्वास ठेव आणि तयार असशील तर होय स्वामी असं टाईप कर. दत्तगुरु तुला विचारत आहेत, तुमच्याकडे माझ्यासाठी काही मिनिटे आहेत का? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जी तुमच्या मौल्यवान जीवनाशी संबंधित आहे. शत्रूने तुम्हाला अंधारात ओढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते माझ्या सामर्थ्यापुढे मात करू शकले नाहीत. मी तुझी काळजी घेतली आहे. तुझ्या अमर्याद प्रेमामुळे तुझ्या सर्वात काळात हस्तक्षेप केला आहे. आता तुझ्या हृदयातील हालचाल काहीतरी असाधारण जागृती अनुभवा. मी स्वतःला अकल्पनीय मार्गांनी तुझ्या समोर प्रगट करणार आहे. तुम्ही तयार असाल तर भगवंता, हे परमेश्वरा, स्वामी आई, मला दर्शन द्या असं टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी आईच्या भक्तांना हा पवित्र व्हिडिओ शेअर करा आणि मग बघा, तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. देव म्हणतो, अरे बाळा, माझ्या शब्दांवर विश्वास ठेव, ते सत्य आहेत. माझ्या परिवर्तनासाठी स्वतःला मोकळे करा, तुमचे हृदय उघडे करा, कारण दीर्घकाळ दडलेल्या वेदना उपटून टाकण्याचा प्रतिकार करण्यापेक्षा स्वइच्छेने माझ्याकडे येणं चांगलं आहे. तुम्ही शांती, स्वातंत्र्य, आराम आणि स्थिरतेसाठी ओरडलात. आता वेळ आली आहे. माझे दार उघडे आहे. भीतीने नाही तर आत्मविश्वासाने संपर्क साधा. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असे भगवंताला सांगा. भगवंत तुम्हाला बोलत आहे. माझा हात धरा आणि आशीर्वादाने भरलेल्या नवीन जीवनात पाऊल ठेवा. माझ्या कृपेचे दूत व्हा. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो. या परिवर्तनाच्या प्रवासाची तयारी करा. निराशेला तुमच्या हृदयात मूळ धरू देऊ नका. या परीक्षेत दृढ राहा, कारण माझ्या मदतीने विजय तुमच्या जवळ येत आहे. आनंद साजरा करा, कारण मी तुम्हाला एका नवीन सुरुवातीची बातमी घेऊन येत आहे. अरे बाळा, पुढील 6 मिनिटे तुझ्या जीवनात मोठा परिणाम करणार आहे. देव म्हणतो, मी तुझ्या जीवनाचा मार्ग बदलत आहे. माझा आवाज लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकत राहा. माझ्या वचनावर दररोज मनन करा आणि मी तुम्हाला दाखवलेल्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा. हा मार्ग पुढे वरच्या दिशेने आहे. तुम्हाला ज्या शिखरावर पोहोचायचे त्याकडेच आहे. जर तुम्हाला थकवा आला तरी डगमगू नका. माझी वचने तुम्हाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले पोषण देतील. माझे शब्द तुमचा मार्ग उजळवतात, तुमच्या नियोजित शिखरांवर पोहोचवतात. तुमचे हृदय आता शांत करा आणि माझ्या योजनेवर विश्वास ठेवा. तुम्ही ज्या परिवर्तनाची आकांक्षा बाळगली आहे ते मला घडवून आणू द्या. मी तुमची परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकीन. ही तुमची विनंती आहे, ती तशीच राहील. मी तुमचे चरित्र, तुमची मानसिकता आणि जीवनातील आव्हानांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदलून टाकेन. जिथे दुःख होते तिथे आता आनंद असेल. जिथे एकेकाळी उजाडपणा होता तिथे जीवन फुलेल. प्रत्येक दुःख आता बरे होईल. प्रत्येक अपमानाला विसावा मिळेल. तुमच्या प्रतीक्षेत असलेल्या संपूर्ण परिवर्तनाला आलिंगन द्या. तुमचे हृदय या आश्वासनाने भरून जाऊ द्या की माझ्यासोबत सर्व गोष्टी केवळ शक्यच नाहीत तर वास्तविकही बनतात. या क्षणी माझ्या प्रेमाला तुम्हाला आलिंगन देऊ द्या. माझ्या शक्तिशाली हाताला तुमच्या प्रत्येक हृदयाचे ठोके, तुम्ही घेतलेल्या प्रत्येक श्वासाला आलिंगन देऊ द्या. माझ्या उपस्थितीने तुमच्या अस्तित्वाचा प्रत्येक कोपरा भरून जाऊ द्यात. तुम्हाला शक्ती आणि आनंद मला द्यायचा आहे. देव म्हणतो, आज मी तुमच्या चालण्याचा मार्ग उजळवतो आणि तुमच्या हृदयाला पंख देतो, जेणेकरून तुम्ही दुर्गम वाटणाऱ्या आव्हानांवर मात करू शकाल. बाळा, मी तुझ्या समोर येणाऱ्या कोणत्याही परीक्षेपेक्षा मी महान आहे. मी प्रदान केलेली खरी शक्ती, आनंद आणि स्वातंत्र्य दुसरे कोणीही देऊ शकत नाही. तुमचे देखील तुमच्या देवावर प्रेम असेल तर लव यू गॉड टाईप करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करा. स्वामी आई तुला सांगत आहे, माझे शब्द तुमच्या कल्पनेतील
कल्पना म्हणून दुर्लक्ष करू नका. आज माझा तुम्हाला संदेश स्पष्ट आहे. त्यावर विश्वास ठेवण्याची आणि स्वीकारण्याची तुमची पाळी आहे. माझ्यासाठी काहीही मोठे नाही. मी तुमच्या कायम पाठीशी आहे. आढळ आणि स्थिर. निराशेच्या आणि अधीरतेच्या क्षणी मी तुमच्या भावना समजतो आणि मी तुमचा अन्याय करत नाही. माझे प्रेम तुम्हाला जाणवत नसले तरीही तुमच्या भोवती ते कायम असते. आव्हाने अनेक आहेत. ताण आणि दबाव जाणवणे हे स्वाभाविक आहे. माझ्याशी खरे बोला. तुमच्या चिंता लपवून ठेवण्यापेक्षा तुमच्या खऱ्या भावना माझ्या समोर मांडा. जगासमोर मांडू नका. तुम्हाला माहित आहे की तुम्ही एकटे या गोष्टींना तोंड देऊ शकत नाही. मला तुम्हाला मदत करू द्यात. तुम्ही तयार असाल तर देवाला सांगा, देवा, तुमच्या मदतीची मला गरज आहे. देव म्हणतो, तुमच्या उपचारांसाठी माझ्या उपस्थितीत वेळ काढा. तुम्हाला त्याची गरज आहे. आज मी तुमच्या समोरचा मार्ग मोकळा करत असताना माझ्यामध्ये सांत्वन मिळवा. तुमच्या अपयशांची लाज बाळगू नका. माझ्या उपस्थितीत तुम्हाला प्रेम दिले जाते. तुमचे प्रेम ऐकले जाते. तुम्हाला आदर दिला जातो. तुमच्या भूतकाळातील चुकांसाठी मी तुम्हाला दोष देणार नाही. माझ्या खांद्यांवर झुकण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करणारे प्रेमळपणे बोललेले माझे शब्द ऐकण्याची विनंती करतो. माझ्यापेक्षा तुला कोण जास्त प्रेम करतो ते आज सकाळी प्रेमाच्या आश्वासनांसह तुझ्या दारावर ठोठावले. माझे प्रेम समजून घेण्याचा किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त डोळे बंद कर. ते अनुभव ते तुझ्या हृदयाच्या प्रत्येक भागात भरून जाऊ दे. जर तुमच्या मनात अशा व्यक्तीसाठी जागा असेल ज्याने तुम्हाला निराश केले, तर मी तुम्हाला तेथून जाण्यास मदत करेन. तुमच्या आयुष्यात माझी जागा कुणीही घेऊ नये. मला सर्वात महत्त्वाचे स्थान द्या आणि मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही याची खात्री बाळगा. माझी कृपा, माझी क्षमा, माझा आधार सदैव उपस्थित आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला आशीर्वाद देण्यात, तुमच्यावर प्रेम करण्यात आणि तुमची काळजी घेण्यात मला आनंद होतो. हे खोलवर समजून घ्या. तुमचे कुटुंब किंवा जवळचे मित्रही तुम्हाला निराश करू शकतात, पण माझे प्रेम प्रामाणिक, शुद्ध आणि खरे आहे. आज मी तुम्हाला ते द्यायला तुमच्या समोर आलो आहे. भूतकाळातील वेदना आणि शंका कायम राहिल्या तरीही त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्या हाकेला प्रतिसाद देईपर्यंत मी धीर धरेन. मी तुम्हाला प्रेमाने जागृत करत राहीन आणि तुमचे जीवन बदलत राहीन. तुम्ही काळजीने भरून जागे व्हाल आणि मला ते समजेल. पण काही क्षण माझे हे शब्द ऐकत राहा. माझे शब्द स्वीकारा आणि शांती अनुभवा. तुमच्यावरील माझ्या अफाट प्रेमाचा विचार करा. जर तुम्ही ज्यांना प्रेम करता त्यांचे तुम्ही इतक्या प्रेमाने रक्षण करता, तर मी तुमच्यासाठी असे कसे करू शकत नाही. जरी मी अदृश्य असलो तरीही मी कायम तुमच्या पाठीशी आहे. मी तुमच्यासाठी कसे लढतो जेव्हा इतरांना वाटले की तुम्ही पराभूत झाला आहात, तेव्हा मी तुम्हाला कसे उचलले ते तुम्ही आठवा. माझ्या प्रेमावर विश्वास ठेवा. तुम्ही चमत्कार पाहिले आहेत. काहीही व्यर्थ नाही. तुमचा विश्वास खूपच वाढला आहे, पण आज ते विचार पुन्हा तुमच्यावर हल्ला करत आहेत. नकारात्मक भावनांनी भरकटू नका. जेव्हा शंका ओरडतात की कोणीही मदत करू शकत नाही, तेव्हा माझ्यावरील तुमचा विश्वास लक्षात ठेवा. तुमचा विश्वास सक्रिय करा. तुमचे भविष्य त्यावर अवलंबून आहे. अरे बाळा, तुझ्या प्रार्थनेवर आणि माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. तुमच्या भीतींना तोंड द्या आणि अडथळे कसे विरघळतात ते पहा. माझी ऐकल्यानंतर प्रामाणिक आणि दृढ प्रार्थनेसाठी वेळ काढा. तुमच्या चिंता माझ्या समोर मांडा. तुमचे शब्द माझ्या कानात एक सुरेल सूर आहेत. तुमचा विश्वास आता बोलतोय. तू माझ्यासोबत घालवलेला वेळ मला खूप आवडतो. आता बरे वाटत आहे. अधिक शांतता आहे. जर शंका परत आल्या तर लक्षात ठेव की मी तुझ्या सोबत आहे आणि माझे प्रेम तुला त्या क्षणाला आठवावे लागेल. अरे बाळा, सर्व काही ठीक होईल आणि तुम्ही ज्या चमत्काराची अपेक्षा करत आहात तो क्षितिजावर आहे.
जेव्हा भीती आणि निराशा तुमच्या दारात ठोठावतात, जेव्हा शंका आणि अनिश्चितता तुमच्या आत्म्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मला आठवा. दुःखाच्या आणि थकव्याच्या क्षणी मी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे हे जाणून घ्या. अरे बाळा, जर एकटेपणा तुझ्या कानात कुजबुजत असेल तर हे लक्षात ठेव की तू कधीही एकटा नसतो. जेव्हा तुमच्या आत रडण्याची तीव्र इच्छा निर्माण होते, तेव्हा ते अश्रू आनंदाचे अश्रू असू द्यात, कारण माझे प्रेम तुम्हाला वेढून घेते आणि माझ्या आत्म्याने तुमचे मार्गदर्शन करते. खात्री बाळगा की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्ही माझी मदत मागता, तेव्हा मी स्वर्गाला तुमच्या कार्याचे समर्थन करण्यासाठी, तुमच्या हृदयात आनंद भरण्यासाठी आणि सर्व दुःख दूर करण्यासाठी देवदूत पाठवण्याची आज्ञा देतो. तुमचा देखील तुमच्या देवावर विश्वास असेल तर लव यू गॉड टाईप करा आणि हा व्हिडिओ एका स्वामी भक्ताला शेअर करा. तुमच्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे टळली जातील. स्वामी आई तुला म्हणत आहेत, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी, उत्तरे देण्यासाठी मी तुम्हाला मनाची स्पष्टता देणारी बुद्धी देतो. आव्हानात्मक काळात माझा हात तुमच्या डोक्यावर असतो, तुम्हाला निशर्त प्रेम आणि शांतीने भरतो. तुम्ही उच्चारलेली प्रत्येक प्रार्थना आकाशाला गती देते हे जाणून घ्या. तुमच्या प्रार्थनेची अफाट शक्ती आणि मूल्य ओळखायला शिका, कारण मी तुमच्या प्रत्येक गरजेसाठी स्वर्ग आणि पृथ्वी हलवू शकतो. माझ्या कोणत्याही मुलांना समस्या, दुःख किंवा निराशेत हरवलेले पाहण्याची माझी इच्छा नाही. मी तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक पैलूत पूर्णपणे जगण्यासाठी निर्माण केला आहे. देव म्हणतो, आज जे भक्त हे शेवटपर्यंत एकत्र राहतील त्यांच्या कुटुंबावर मरेपर्यंत संकट येणार नाही आणि कायम त्यांचे घर सुखसमृद्धीने भरलेले राहील. देव म्हणतो, हसा आणि आनंद साजरा करा, कारण तुमच्या आयुष्यात एक नूतनीकरण सुरू झाले आहे. संधी आणि आशीर्वादाच्या नवीन काळात वेदना तुमच्या भूतकाळाचा भाग होऊ शकतात. जेव्हा संधी येते तेव्हा तिचे स्वागत करा आणि विश्वासाने ती स्वीकारा. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ती मी ऐकतो आणि आज मी तुमच्या घरात आशीर्वादांचा वर्षाव करण्याची आज्ञा दिली आहे. तुमचे जीवन आता कायमचे बदलेल. प्रत्येक वेदना आणि दुःख बरे होईल. प्रत्येक आध्यात्मिक कमकुवतपणा दूर होईल. आज मी तुमच्यामध्ये विश्वास आणि दृढनिश्चय निर्माण करतो, जेणेकरून तुम्ही जीवनातील घटनांना दुःखाशिवाय तोंड देऊ शकाल. अरे बाळा, माझे तुझ्यावर तुझ्या आईप्रमाणे प्रेम आहे. या क्षणी माझे प्रेम तुझ्या हृदयाला स्पर्श करत आहे, तुझ्या विचारांना शांती देत आहे, तुझ्या आत्म्यात जीवन आणि आरोग्य फुंकत आहे. आज माझ्या पवित्र आत्म्याकडून तुम्हाला मिळालेल्या शक्तीने तुमचा आत्मा, तुमचे मन आणि तुमचे शरीर बळकट झाले आहे. इतरांच्या विषारी टीकेकडे दुर्लक्ष करा. ते तुम्हाला जे म्हणतात ते तुम्ही नाही आहात. जर तुम्हाला असे वाटले किंवा तुम्हाला असे सांगितले गेले की तुम्ही दुःखी, कंटाळवाणे, म्हातारे आणि संपलेले आहात, तर या खोट्या गोष्टींना नकार द्या आणि तुम्ही तयार असाल तर नकार टाईप करा. बाळा, समजून घे की मी तुझ्या कॅलेंडरवरील वर्ष मोजत नाही. मी तुमच्या उत्सवांमध्ये आनंद घेतो आणि तुमच्या शारीरिक वृद्धत्वाचा न्याय करत नाही. माझ्यासाठी तुम्ही एक सुंदर आत्मा आहात. विश्वास, पवित्रता आणि कृपेने परिपूर्ण आहात. तुमचे देखील तुमच्या देवावर प्रेम असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. आणि मग बघा, भगवंत तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाहीत आणि कायम तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करतील. माझ्याकडे पहा, तुमचा उपचार करणारा, रक्षक आणि पुरवठा करणारा हा भगवंत कायम तुमच्या पाठीशी उभा आहे. माझे शब्द तुम्हाला बळ देतील, जीवनातील अडथळ्यांवर मात करतील आणि त्यांना योग्यरित्या हाताळण्याची बुद्धी देतील. दररोज नवीन आशीर्वाद तुमची वाट पाहत आहेत. त्यांना शोधण्यात आणि स्वीकारण्यात आनंद साजरा करा. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेने माझ्याकडे याल तेव्हा पवित्र अभिषेक तुमच्या भावना आणि तुमच्या दुःखाला बरे करतील. तुम्ही आता पूर्णपणे संरक्षित आहात. माझे कवच आता तुमच्या भोवती फिरत आहे.
कोणताही शत्रू तुमचा नाश करणार नाही. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. घाबरण्याचे काहीही कारण नाही. तुमचे सर्व आशीर्वाद आता सुरक्षित आहेत. मी तुम्हाला सुपीक जमिनीत ठेवून जिथे तुम्ही भरभराटीला याल, शत्रूने जे चोरले ते मी तुला गुणाकाराने परत करेन. अरे बाळा, तुम्ही पूर्णपणे माझे आहात. आनंद आणि उत्साहाने भरलेले आहात. तुझ्या सभोवतालच्या लोकांसाठी तू एक आशीर्वाद ठरणार आहेस. तुझं तरुण बाळ खूप मोठं होणार आहे. जेव्हा तू माझ्याशी बोलतोस, तुझे प्रेम जाहीर करतोस, तेव्हा मी कोमलतेने आणि आपुलकीने भरून जातो. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला दुःख व्हावे असे मला अजिबात वाटत नाही. मला तुला हसताना पाहायचे आहे. देव म्हणतो, मला तुम्हाला भूतकाळाच्या ओझ्यात दाबून टाकायचे नाही. मी तुमच्यासाठी दुःख सहन केले आहे आणि तुम्हाला आनंदी करायला आत्ता आलेलो आहे. मी तुमचे दुःख बरे करण्यासाठी, तुमचे अश्रू पुसण्यासाठी आलो आहे. अरे बाळा, मी तुझ्यासाठी काहीही सहन करू शकतो. आता तुझे दुःख दुनियेला सांगत फिरू नको. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होणार आहेत. स्वामी आई तुला सांगत आहे, तुमच्या हृदयातील दुःख माझ्या आश्रयामध्ये बरे होईल. एक प्रेम जे कोणत्याही ज्ञात प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे. माझ्या शांतीने भरून जा. तुमच्या कुटुंबाची आणि भविष्याची काळजी माझ्याकडे असेल तर सुरक्षित राहा. अपराधीपणाच्या ओझ्याने ओतलेले झोपू नका. अरे बाळा, मी तुला माफ केले आहे. मी तुझ्या आयुष्यात आणलेले आशीर्वाद आणि आनंदाची कल्पना करून तू विश्वासाने चाल. निराशेने वेढलेले असतानाही मी वचन दिलेल्या सौंदर्यावर विश्वास ठेव. माझ्या शब्दांवर मनापासून विश्वास ठेवण्याची वेळ आता आली आहे. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात तर तुमचे जीवन बदलेल. तुमचे दुःख संपेल आणि उपाय भेटतील. आता मला सांगा की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता, हा बदल स्वीकारता आणि माझे आशीर्वाद व प्रेमाने भरलेल्या भविष्यात पाऊल ठेवता. देव म्हणतो, माझी शांती स्वीकारा. माझ्या जिवंत वचनावर विश्वास ठेवा आणि तयार असाल तर स्वीकार असं टाईप करा. आता तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहेत. आता निराशेचे वर्चस्व तुमच्यावर राहिलेले नाही. मी माझ्या प्रेमाची आणि कोमलतेची खोली तुम्हाला उलगडण्यास उत्सुक आहे. माझ्या उपस्थितीसाठी आणि माझ्या प्रेमासाठी हे शेवटपर्यंत ऐकत राहा. माझ्यासारखं खोलवर प्रेम कोणीही करू शकत नाही, हे तुम्ही समजून घ्या. मी तुमच्या हृदयाचा आणि मनाचा प्रत्येक कोपरा जाणतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप वेदना होत असतील तेव्हा तुम्ही हार मानण्याचा विचार करत असता, पण ते दिवस संपले आहेत हे जाणून घ्या. आज मी तुमच्या आत्म्याला पुन्हा जिवंत करतो. तुम्हाला अशा सुद्धा प्रेमाने भरतो जे दुःख दूर करते आणि खोल आनंद देते. जेव्हा तुम्ही माझा आवाज ऐकता तेव्हा तुमच्यातील बदल, तणाव कमी होणे, भावना बरे होणे, वेदना कमी होणे आणि हृदयाचे परिवर्तन अनुभवणे हे असते. तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे साथ देतो, माझ्या प्रेमात, काळजीत आणि संरक्षणात तुम्हाला कसे गुंतवून ठेवतो ते तुम्हाला दिसेल. तुमचा आनंद आणि हास्य जगाला माझी ताकद आणि शक्ती दाखवावी अशी माझी इच्छा आहे. मी तुमचे जीवन विशेष भेट, वस्तू, प्रतिभा, विश्वासू साथीदार आणि तुमचा आदर करायला शिकणाऱ्या कुटुंबाने समृद्ध करत आहे. ते तुमच्या आयुष्यातील चमत्कार पाहतील आणि मी तुमची शक्ती आणि जीवनासाठीचा उत्साह वाढवीन. लक्षात ठेवा, शत्रू तुमच्या मार्गात निराशवादी लोक पाठवेल, ज्यांना फक्त अंधार दिसतो आणि विश्वासाचा अभाव असतो. त्यांना विसरू नका. त्यांचा उद्देश तुम्हाला खाली खेचणे आहे. तुमच्या खऱ्या स्वभावाला आलिंगन द्या. अथक परिश्रम करा आणि कधीही डगमगू नका. लक्षात ठेवा, प्रत्येक क्षणी तुम्हाला प्रेम, पाठिंबा, आशीर्वाद आणि माझा योद्धा देवदूतांनी वेढलेले आहे. उठा, हसा, कारण तुम्ही माझ्यासाठी मौल्यवान आहात. अरे बाळा, मी तुझ्यावर खरे प्रेम करतो आणि तुझ्या परिस्थितीत मी तुला एकटे सोडणार नाही. आज मी तुला विजय देतो. मी तुझ्या आयुष्यात, तुझ्या आरोग्यात, कामात, कुटुंबात प्रचंड शक्ती वापरत आहे. तू हे शेवटपर्यंत ऐकले
तर या चालू क्षणाला तुझी प्रार्थना करशील ती मी स्वतः तुझ्या समोर येऊन पूर्ण करेन. देव तुला सांगत आहे, मी तुमच्या सध्याच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी मोठे दरवाजे उघडत आहे. माझे हात तुमच्या प्रकरणांचे सक्रियपणे निराकरण करत आहेत. डोके वर करा, रडू नका, कारण माझे शक्तिशाली आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्ही दररोज माझ्या समोर याल. तुमच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या चमत्कारांबद्दल कृतज्ञ राहाल. तुमच्या घरात माझे स्वागत करा, त्यातील सर्वांनी माझा शोध घ्यावा आणि मला आदर द्यावा. मी हृदय बदलत आहे, दुःख आणि वेदना दूर करत आहे. देवाचे स्वागत तुमच्याही घरात करा आणि तयार असाल तर स्वागत देवा असं टाईप करा. स्वामी आई बोलत आहे, निराशेत असलेले तुम्ही पुन्हा हसाल. मी तुमच्या घरातून आजारपण, अभाव काढून टाकत आहे. प्रत्येक अंधारी जागा माझ्या प्रकाशाने, तारणाने भरत आहे. माझे आगमन या क्षणी तुझ्या घरात झाले आहे. मी एकट्यास अमर्याद प्रेम आणि शांती आणतो. माझ्या ढालीने तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे रक्षण करतो. ते माझ्या पंखाखाली सुरक्षित आहेत आणि हानीपासून संरक्षित आहेत. मी तुम्हाला चांगुलपणा आणि प्रेमाच्या मार्गावर घेऊन जाईन. तुम्हाला चिंता, शंका आणि भीतीपासून मुक्त करेन. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुमची आणि तुमच्या प्रियजनांची प्रेमळपणे काळजी घेतो. मी देत असलेल्या सर्व प्रेमासाठी तुमचे हृदय मोकळे करा. शांत ठिकाणी, निसर्गात, जिथे तुमच्या आत्म्याचे पोषण आणि पुनर्जीवन होऊ शकते, माझ्या उपस्थितीत वेळ घालवा. माझी शक्ती तुमच्या भोवती कार्य करते, दरवाजे उघडते, नकारात्मकता साफ करते, तुमच्या जीवनातील दुर्दैवाची कारणे काढून टाकते. मी तुम्हाला पापांपासून शुद्ध केले आहे, थकवा आणि उत्साहाचा अभाव दूर केला आहे, जेणेकरून तुम्ही दररोज अधिक धाडसी व्हाल. यावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या बाजूनेच काम करत आहे. माझे देवदूत माझ्या आज्ञेनुसार तुम्हाला शक्तिशाली आशीर्वाद देण्यासाठी अथक परिश्रम करतात. तुमचा विश्वास बळकट करा आणि माझ्या नावाची उत्कटतेने स्तुती करा. अरे बाळा, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि कायम करत राहाल. ज्या दिवशी तू हे शब्द ऐकत राहशील त्या दिवशी तुझ्या विश्वासाचे नूतनीकरण करण्याचा संकल्प कर. वर अनेक परीक्षांनी तुझा उत्साह कमी केला आहे. बाळा, आता विश्वासाच्या मार्गावर परत ये. माझ्या शक्तिशाली शब्दाने तुझे मन घट्ट कर. संकटांचे दिवस संपत आहेत आणि दुःखाचे दिवस निघून जात आहेत. लक्षात ठेव, जेव्हा तुमचे आशीर्वाद येतात तेव्हा ते माझ्या प्रेमातून येतात. तुमचा विश्वास चैतन्यशील आणि मजबूत असू द्यात, जेणेकरून जेव्हा विपुलता येईल तेव्हा तुम्ही तुमच्या देवाला विसरू शकणार नाहीत. प्रार्थना करत राहा, कारण अनेक अदृश्य गोष्टी अजून येणार आहेत. आध्यात्मिक क्षेत्रात लढाई सुरू आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देईन, पण विरोध येत आहे. विजय तुमच्या श्रद्धेत, चिकाटीत आणि प्रार्थनेत दृढ राहण्यामध्ये आहे. जितके तुम्ही नाम जपत राहाल तितकी शक्ती वाढत राहील. अरे बाळा, दिवस रात्र माझा शोध घ्या. रात्री प्रार्थना करून झोपा. मध्यस्थीसाठी लवकर उठा. काळ बदलत आहे. माझे डोळे तुमच्यासारख्या भक्तांना शोधत पृथ्वीवर फिरत आहेत. मी तुमच्याद्वारे चमत्कार करेन. तुमचा वापर करून इतरांना मदत, सांत्वन, उपचार आणि आशीर्वाद देईन. त्याचे फळ तुम्हाला भेटेल. चमत्कारांच्या या काळात तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतील. खंबीर आणि दृढनिश्चयी राहा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. मी तुम्हाला आठवण करून देतो की तुमच्यावर खूप दिवसांपासून असलेले ओझे तुम्ही बाजूला ठेवा आणि माझा चेहरा शोधा. माझा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणा. हवे तर डोळे उघडून पहा. मी तुमच्या समोर आहे. तुमचा विश्वास पुन्हा जागृत करा, कारण तुमच्यावर माझे प्रेम गर्भातच सुरू झाले आहे. तुम्ही पहिल्यांदा प्रकाश पाहिला त्या क्षणापासून मी तुम्हाला निवडले आहे. मी तुमचे पहिले रडणे ऐकले आहे, तुमच्या हास्यामध्ये सहभागी झालो आहे आणि तुम्ही तुमचे पहिले पाऊल उचलता व पडता तेव्हा देखील मी तुम्हाला पाहिला आहे. तुमच्या स्वप्नांच्या शांत रात्रीमध्ये तू मला हाक मारलीस
आणि त्या लपलेल्या कोपऱ्यात तुझी भीती मला गुपिते सांगत राहिली. अरे बाळा, मी तुझा देव आहे, ज्याने तुझ्या सुरुवातीच्या काळापासून तुझ्याशी करार केला आहे. मी शाश्वत आहे आणि आमचा करार अखंड आहे. बाळा, तुम्ही कायम माझे होता आणि कायम माझेच राहणार आहात. जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुम्ही माझे प्रतिबिंब पाहता, कारण तुम्ही सर्वशक्तिमान देवाच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात बनलेले आहात. कधी कधी तू स्वतःला इतरांच्या मतांच्या दृष्टिकोनातून पाहतोस, त्यांच्या मर्यादांनी मर्यादित होतोस, पण तू इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेस. मला तुझे हृदय, तुझ्या आत्म्याची निरागसता आणि तुझ्या स्वप्नांची शुद्धता माहीत आहे. होय, मी तुझ्यावर प्रेम करतो. आत्मविश्वासाने इथून पुढे चालत जा, धाडसाने पाऊल टाका आणि हे सत्य तुमच्या हृदयावर कोरून टाका. बाळा, जिंकण्याचे तुझेच भाग्य आहे. तुझ्या स्वप्नांना परिभाषित करण्यासाठी तुम्हाला जगाची गरज नाही. तुमच्याकडे मी आहे आणि माझे प्रेम पुरेसे आहे. मी कायम तुमच्या पाठीशी उभा राहणारा देव आहे. मला तुमच्या पावलांना मार्गदर्शन करू द्या. माझ्या उपस्थितीत भीतीला स्थान नाही आणि याशिवाय मी फक्त तुमचा देव, परमेश्वर किंवा तारणहार नाही, तर मी तुझी आई आहे. मी तुझा मित्रही आहे, ज्याच्यासोबत तू सगळं काही शेअर करू शकतोस. प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्याकडे वळू शकता. मी तुम्हाला कधीही फसवणार नाही. मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. माझी मैत्री, माझे हृदय तुमच्यासाठी सदैव खुले आहे. दुःख, धोका आणि संकटाच्या काळात मी तुझा आश्रय आहे. जरी संपूर्ण जगाने पाठ फिरवली तरीही तुझ्यावरील माझे प्रेम हे कलातीत आहे. मी तुला लहानपणी जितके प्रेम करायचो तितकेच प्रेम मी आत्ताही करतो. तुम्ही मला विसरलात तरी कायम मी तुमच्या पाठीशी उभा राहतो. चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमीच तुमच्यावर प्रेम करत असतो. तू माझ्यावर अवलंबून राहू शकतोस. लक्षपूर्वक उठा, कारण मी ती आज्ञा देतो. तुम्ही चालत जा, कारण मी काहीतरी ठरवले आहे. घाबरू नको, तुम्ही माझे मूल आहात. मी तुला शक्ती आणि सामर्थ्याने भरलेले आहे. जर तू माझे वचन ऐकले आणि त्याचे पालन केले, जर तू विश्वास ठेवण्याची हिंमत केलीस, तर या महिन्यात तू खूप मोठे चमत्कार पाहशील. तुमचे कान आता उघडे ठेवा. तुमच्या आत्म्याला माझे जिवंत आणि स्पष्ट शब्द जपू द्या, जे तुमचा मार्ग उजळवतील आणि तुम्हाला उज्ज्वल दिवसांसाठी नेहमी तयार करतील. हे शेवटपर्यंत ऐकल्याने तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. जर तुम्ही माझा आवाज शेवटपर्यंत ऐकलात तर मी कायम तुमच्या पाठीशी उभा राहीन. तू नेहमीच मला प्रामाणिक आणि साधी श्रद्धा दाखवली आहेस, म्हणून कष्टांना तुला जीवनाच्या मार्गापासून दूर करू देऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला मदत करेन. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला संकटातून सोडवीन. मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला कधीही सोडणार नाही. माझे हृदय दुःख, धोका आणि संकटाच्या वेळी तुला सांत्वन देण्यास तयार आहे. जरी संपूर्ण जगाने तुझ्यावर पाठ फिरवली तरीही माझे तुझ्यावरील प्रेम अखंड आणि अपरिवर्तनीय आहे. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा मी देत असलेल्या अलौकिक प्रोत्साहनाचा स्वीकार करा. आजपासून तुम्हाला ज्या समस्या आणि त्रास दिला आहे त्यामागे लपलेले आशीर्वाद पाहायला मिळतील. तुमचा चेहरा आनंदाने चमकेल, कारण तुम्ही आता माझ्या वचनांवर विश्वास ठेवून चालत आहात आणि तुमच्या भावना तुमच्या सभोवतालच्या नकारात्मक दृश्यांमुळे प्रभावित होणार नाहीत. मी तुमच्या सोबत आहे हे जाणून तुम्हाला लढत राहण्याची ताकद मिळेल. जगण्याच्या योग्य मार्गावर राहण्याच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी विश्वासाचा नायक बनण्याच्या नवीन इच्छांसह दररोज उठा. अपयशाच्या ठिकाणी कधीच मागे हटू नका, जिथे इतर तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील. मी बोलणारे हे शब्द जिवंत आहेत. तुम्ही ऐकता तेव्हा ते तुमच्या आत्म्याला नूतनीकरण करत असतात. दररोज जेव्हा तुम्ही ते आठवता आणि बोलता तेव्हा तुमचे हृदय आनंदाने भरून जाते. मी तुमचा पुरवठादार आहे आणि तुम्ही खात्री बाळगू शकता की अडचणी असूनही सर्व काही ठीक होईल आणि तुमच्या अपेक्षेपेक्षाही चांगले होईल.
हीच ती शक्ती आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सतत बोलत असतो. माझ्या पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता. तुम्ही तुमच्या जिभेवर ताबा मिळवू शकता आणि आता तुम्ही तक्रार किंवा प्रभावाचे शब्द बोलणार नाहीत. तुमच्या आतील ज्वाला अडथळ्यांचे राखेत रूपांतर करत आहेत. डोळे उघडा आणि उभे राहा. मी तुम्हाला मिठी मारू इच्छितो. माझे प्रेम आणि आश्वासनाची कुजबूज पुन्हा एकदा ऐकू इच्छितो. माझ्या लाडक्या बाळा, तू घाबरू नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे आणि माझ्या मिठीत तुला सांत्वन मिळेल. सर्व काही ठीक होईल. देव म्हणतो, बाळा, भूतकाळाकडे मागे वळून पाहू नकोस, जिथे फक्त भूतकाळातील चुकांच्या आठवणी आणि पश्चातापच आहेत. त्याऐवजी मी तुमच्यासाठी तयार केलेल्या भविष्याकडे पहा. मी नेहमीच तुमच्यावर प्रेम केले आहे. जरी तुम्ही भरकटला असलात तरी सुद्धा प्रेम केले आहे. तुमचे भविष्य आणि मी तुमच्यासाठी नियोजित केलेला चांगुलपणा आणि समृद्धीचे नशीब सोडून देण्याचा विचार करत असलात तरीही मला तू भूतकाळातील चुकीत अडकवून राहावे असे वाटत नाही. मी तुला सोडून दिले आहे असे तुला पटवून देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, ज्यामुळे अयोग्य अयोग्य वाटले. पण मी अथकपणे तुझा पाठलाग केला आहे आणि तुला माझ्याकडे परत आणण्यासाठी सर्व मार्गांचा वापर केला आहे. जेव्हा तू विनाशाच्या उंबरठ्यावर होतास तेव्हा मी तुला वाचवले. जरी त्यामुळे तुला वेदना होत होत्या, हे दुःख निघून जाईल आणि माझे शुद्ध आणि सुंदर प्रेम तुला बरं करेल. माझ्या मिठीत परत आल्यावर तुला मिळालेला आनंद आणि शांती आठवत राहा आणि या क्षणापासून तुम्ही कृतज्ञतेने भरलेले जीवन जगत आहात. आता कोणताही शत्रू तुझे वाईट करू शकणार नाही. कोणतेही संकट तुझा नाश करणार नाही. श्री स्वामी समर्थ.